रामकृष्ण हरी मित्रांनो, आपले स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण मागील महिन्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले होते त्या रेड्याच्या समाधी मंदिरात गेलो होतो व त्या ठिकाणची माहिती जाणून घेतली होती। परंतु मित्रांनो, आज आपण साक्षात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आलो आहे, म्हणजेच पुणे जिल्ह्यातील आळंदी या गावामध्ये आज आपण आलेलो आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे व मंदिराचा इतिहास व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर हे इंद्रायणी नदीच्या तीरावरती वसलेले आहे। मित्रांनो, त्यामुळे इंद्रायणी नदीमध्ये स्नान केलेले अत्यंत पवित्र मानले जाते। मित्रांनो, ज्या ठिकाणी मंदिराचा कळस हलतो त्याबरोबर भिंत देखील चालते, अशा या पवित्र क्षेत्राला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहे। मित्रांनो, हे क्षेत्र किती पवित्र आहे किंवा या क्षेत्राचा महिमा दाखवून देण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला आहे। जयाचे या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, तुका म्हणे तेथे सुखा काय उने, राहो समाधान चित्ताची या। मित्रांनो, याच इंद्रायणी नदीच्या तीरावरती विश्वशांती केंद्र आहे। मित्रांनो, या विश्वशांती केंद्राला संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज ज्ञानतीर्थ या नावाने देखील ओळखले जाते। मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या वेळी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असतो। मित्रांनो, या सप्ताहामधून शांती परिते नाही सुख, एरे अवघीचे दुःख हा संत तुकोबा महाराजांचा शांतीचा संदेश अवघ्या जगाला दिला जातो। मित्रांनो, विश्वशांती केंद्राच्या समोर आणि नदीच्या मध्यभागी एक विश्वशांती स्तंभ उभारण्यात आला आहे। मित्रांनो, या स्तंभावरती हिंसेकडून अहिंसेकडे जाणारी काही प्रतीके आहेत। सिंह, गरुड, मोर आणि पांढरे कपोत। पांढरे कपोत म्हणजे पांढरे कबूतर। मित्रांनो, पांढरे कबूतर हे शांततेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते। मित्रांनो, आता आपण नदीमध्ये हा जो स्तंभ पाहू शकता हाच विश्वशांती स्तंभ आहे। आणि मित्रांनो, या स्तंभाच्या सर्वात वरती आपल्याला शांती ध्वज लावण्यात आलेले पाहावयास मिळते। मित्रांनो, आषाढी वारीच्या वेळी या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक असतात व भाविकांना नदीच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाता यावे यासाठी नदीच्या मध्यभागी एक पूल बनवण्यात आला आहे। त्या पुलावरूनच मी आता नदीमध्ये पाय धुवायस निघालो आहे। मित्रांनो, या ठिकाणी मी लहान आहे आणि मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे, परंतु मित्रांनो, मी आपल्याला जे या ठिकाणी येतात भक्त त्यांच्यासाठी एक विनम्र संदेश देत आहे। हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे अतिशय पवित्र स्थान आहे व आपण जर या ठिकाणी नदीची अवस्था माझ्या व्हिडिओमध्ये पाहत असाल तर पाय धुण्याची देखील इच्छा होत नाही, इतकं घाण पाणी आहे। तर माझी सर्वांना एक विनम्र विनंती आहे की या ठिकाणी आल्यावर आपण नदीचे व मंदिराचे पावित्र्य राखावे। पुढे
पुढे बोल. मित्रांनो, आत्ताच आपण भक्त पुंडलिकाच्या मंदिरासमोर वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये केलेले भजन पाहिले. मित्रांनो, हे भजन ऐकताना आपले तन मन धन हरपून जाते आणि त्या ठिकाणाहून आपल्याला हलण्याची किंवा दुसरीकडे जाण्याची इच्छाच होत नाही. मित्रांनो, आता आपण समाधी मंदिराकडे जाण्यास निघालो आहे. मित्रांनो, समाधी मंदिराकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूला पूजेचे साहित्य त्याबरोबरच ग्रंथ यांची अनेक दुकाने पाहावयास मिळतात. मित्रांनो, अनेक भाविक या ठिकाणी तुळशीच्या ओरिजिनल माळा घेण्यासाठी येत असतात आणि मित्रांनो, काही भाविक माऊलींसाठी फुले, तुळशीची माळ त्याबरोबरच पेढे घेत असतात आणि दर्शन रांगेत रांगतात आणि सर्वांच्या मनात एकच इच्छा असते की आपले माऊलींच्या समाधीपर्यंत आपण कधी पोहोचतोय आणि कधी माऊलींच्या समाधीवर नतमस्तक होऊन माऊलींचे दर्शन घेतोय, हीच सर्व भाविकांच्या मनात इच्छा असते. मित्रांनो, एका नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे या आळंदी या ठिकाणी आषाढी वारीच्या वेळी सर्व वारकऱ्यांमध्ये आनंदी आनंद असतो. त्याबरोबरच कार्तिक महिन्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी सोहळा असतो. त्यावेळी सर्व वारकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. त्याबरोबरच इंद्रायणी नदी देखील संत गतीने वाहून आपले दुःख व्यक्त करत असते. मित्रांनो, तर आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता मंदिराची सर्व तटबंदी त्याबरोबरच मंदिराचे बांधकाम देखील आपल्याला दगडांमध्ये केलेले पाहावयास मिळते. त्याबरोबरच मंदिराच्या या प्रवेशद्वाराला सागवानी लाकडाचे दरवाजे देखील आपल्याला पाहावयास मिळतात. मित्रांनो, या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर पाहावयास मिळते. मित्रांनो, आपण आता मंदिराच्या मागील बाजूने मंदिराचे दृश्य पाहत आहे. मित्रांनो, आपण हा जो मंदिराच्या वरती कळस पाहू शकता, हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर आहे. मित्रांनो, आज मी रविवारच्या दिवशी या मंदिराला भेट दिल्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने मला समाधीच्या जवळ जाऊन दर्शन घेता आले नाही, परंतु मी मुखदर्शन घेतले आहे. आणि मित्रांनो, मी आपल्याला मंदिराचे चारी बाजूनी दृश्य दाखवणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण व्हिडिओच्या माध्यमातून मंदिर पाहिले तर आपल्याला मंदिर पाहूनच मनाला अतिशय शांतता मिळते व प्रसन्नता देखील जाणवते. मित्रांनो, या ठिकाणी आपण आदिशक्ती संत मुक्ताबाई यांचे दर्शन घेत आहे. मित्रांनो, संत मुक्ताबाई म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बहीण होत्या. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला समोरच एका भिंतीवरती ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात घडलेले काही प्रसंग आपल्याला या ठिकाणी चित्राद्वारे दाखवण्यात आले आहे. हे प्रसंग पाहिल्यानंतर मी मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करत मंदिराच्या दुसऱ्या बाजूस आलो तर मित्रांनो, मला ही इतकी गर्दी पाहावयास मिळाली. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की माऊलींच्या दर्शनासाठी आलेले इतके भक्त आहेत. आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. मित्रांनो, आपण मंदिराच्या परिसरात ही जे वृक्ष पाहू शकता किंवा ही हिरवळ पाहू शकता, ती अजान बाग आहे. मित्रांनो, असे मानले जाते की संत ज्ञानेश्वर महाराज समाधी घेण्याच्या पूर्वी त्यांनी एक वाळलेली काडी जमिनीत रोवली होती. ती कालांतराने त्या वाळलेल्या काडीला पालवी फुटली व एक अजान वृक्ष निर्माण झाला. मित्रांनो, त्यानंतर जवळपास 250 वर्षांनंतर ज्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेऊन 250 वर्ष पूर्ण झाली होती, त्यावेळी संत एकनाथ महाराजांच्या स्वप्नात दृष्टांत आला की या अजान वृक्षाची जी मुळे आहेत ती ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाला लागली आहेत. तर ते कळाल्यानंतर एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या कंठाजवळची जी मुळे होती ती मुळे दूर केली, अशी एक आख्यायिका आहे. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यापासूनचा हा अजान वृक्ष आतापर्यंतही या मंदिराला सावली देण्याचे काम करीत आहे. मित्रांनो, तर आता आपण मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करत परत एकदा मंदिराच्या सुरुवातीला आलेलो आहे
मित्रांनो, आपण जरा वेळापूर्वी जो व्हिडिओमध्ये भोला मोठा वृक्ष पाहिला तो सुवर्ण पिंपळ होता. मित्रांनो, या ठिकाणी असे मानले जाते की ज्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी घेत होते त्यावेळी कुबेर देवतांनी या ठिकाणी हा पिंपळाचा वृक्ष लावला. यामुळे या वृक्षाला सुवर्ण पिंपळ असे म्हटले जाते. मित्रांनो, हा मंदिराचा सभामंडप आहे. या ठिकाणाहून आपल्याला माऊलींचे मुखदर्शन घेता येते. परंतु मित्रांनो, आपल्याला समाधीचे स्पष्टपणे दर्शन होत नाही. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की हे श्री गुरु हैबत बाबा मंदिर आहे. मित्रांनो, हैबत बाबांनी माऊलींच्या पालखी सोहळ्याला सुरुवात केली होती. म्हणून मित्रांनो, श्री गुरु हैबत बाबांना संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा. त्याबरोबरच आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.